वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे व्हेक्टर. बघा एकदम सिंपल चॅप्टर आहे. कमीत कमी एफर्ट्समध्ये तुम्ही इथे मॅक्झिमम मार्क्स घेऊ शकता. कारण इथे तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फॉर्म्युला यूज करून न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. आणि एकदम कमीत कमी फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही इथे मॅक्झिमम मार्क्स इथे घेऊ शकता. कारण फॉर्म्युले सुद्धा जास्त नाही आहेत. काही मोजके फॉर्म्युला यूज करून तुम्ही इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहे, ते डेफिनेशन समजून घेणार आहे, टाइप्स ऑफ व्हेक्टर समजून घेणार आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत ते सुद्धा आपण इथे समजून घेऊ. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग आता सर्वात पहिले समजून घेऊ व्हेक्टर म्हणजे काय. बघा ऑलरेडी फिजिक्समध्ये तुम्ही क्वांटिटी स्टडी केलेलं आहे. मग अशी फिजिकल गोष्ट का जी आपण तिथे मेजरमेंट करू शकतो की तिला मोजू शकतो. तर क्वांटिटीमध्ये स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला आपण काय बोलतो स्केलर क्वांटिटी बोलतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मास. मास तिथे काय आपलं केजी मध्ये भेटते, म्हणजे फक्त काय तिथे आपल्याला तिथे मॅग्निट्यूड भेटते. देन व्हेक्टर क्वांटिटी आपण कम्पेअर केलं तर त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. तर फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फोर्स. फोर्स आपला कशामध्ये असतो, न्यूटन मध्ये असतो. तर आपण कसं म्हणतो फोर्स इज इन पुश टाईप और पुल टाईप. बघा पुश टाईप किंवा पुल टाईप म्हणजे काय येतो, त्याला आपण डायरेक्शन सुद्धा दिलेलं आहे. पुश म्हणजे काय ढकललेलं आहे आणि पुल म्हणजे काय खेचलेलं आहे. आपण त्याला काय केलं डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला तिथे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. म्हणजे फोर्स कुठे चाललाय, मूव्ज टुवर्ड्स द ईस्ट डायरेक्शन, मूव्ज टुवर्ड्स द वेस्ट डायरेक्शन किंवा मूव्ज टुवर्ड्स राईट डायरेक्शन, मूव्ज टुवर्ड्स लेफ्ट डायरेक्शन. म्हणजे फोर्सला काय तिथे व्हॅल्यू सुद्धा आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. आपण त्याला काय बोलतो इथे व्हेक्टर क्वांटिटी. मग अशा व्हेक्टर क्वांटिटीचा आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. मग आता काय आलं, डायरेक्शन असल्यामुळे काय झालं, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तिथे भरपूर व्हॅल्यू तिथे येतात. म्हणजे स्केलर मध्ये जास्त काय होत नाही, फक्त व्हॅल्यू आहे. म्हणून आपल्याला इथे काय स्टडी करायचंय, व्हेक्टर स्टडी करायचे. आणि व्हेक्टर्स वरती इथे नंबर ऑफ न्यूमेरिकल इथे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. सिम्पली हे न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे. सिम्पली जे फॉर्म्युला मी सांगणार आहे ते फॉर्म्युला फॉलो करून टाईप वाईज आपल्याला इथे न्यूमेरिकल इथे स्टडी करायचे. बघा सर्वात पहिले समजून घेऊ. आता स्केलर व्हेक्टर क्वांटिटी तुम्हाला समजलेली आहे. बघा स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. व्हेक्टर क्वांटिटी अशी क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. आता आपण डेफिनेशन म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन समजून घेऊ. व्हेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात. बघा व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द लाईन सेगमेंट. कसं रिप्रेझेंट करतात, लाईन सेगमेंटने रिप्रेझेंट करतात. मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे एक लाईन आहे समजा तुमची. बघा लाईन आहे, त्याची इनिशियल पॉईंट, या लाईनचा इनिशियल पॉईंट आहे, हा त्याचा फायनल पॉईंट आहे. बघा ही लाईन ए बी आहे, लाईन ए बी. बघा तर लाईन ए बी, मग लाईन ए बी याला काय केलं, डायरेक्शन दाखवलेलं आहे. लाईन ए बी ला काय केलं, डायरेक्शन दाखवलेलं आहे. बघा आता व्हेक्टर रिप्रेझेंट कसं करतात. व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द बार. अशा बारने रिप्रेझेंट करतात, और एरो किंवा अशा एरोने त्याला रिप्रेझेंट केलं जात आहे. एरो याला कसं रिप्रेझेंट करणार बघा, व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द ए बी बार, ए बी बार और ए बी एरो. अशा प्रकारे त्याला इथे रिप्रेझेंट केलं जात आहे. व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द ए बी बार, असं बार केला जाते वरती किंवा अशा प्रकारे एरो केला जातो. अशा प्रकारे त्याला तिथे रिप्रेझेंट केलं जात आहे. बघा इथे अजून इथे काय केलं जात आहे, समजा ह्या ए बी बारला पोझिशन व्हेक्टर मध्ये सुद्धा आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. आता समजा बघा इथं काय ए बी बार आहे, बरं याचं काय ए बी बार असं सुद्धा लिहू शकतो, और बी बी बार. बघा केलं इथं पोझिशन, याला नुसतं आपण बी बार केलं म्हणजे काय झालं, त्याला पोझिशन नाही दाखवू शकतो. ते कधी घेतो, जेव्हा ओरिजिन मधनं पॉईंट स्टार्ट होतो तेव्हा. बघा इथं मी एक्झाम्पल मध्ये दाखवतो तुम्हाला इथे. बघा आता समजा एक तुमचं असं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहे. बघा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. इथे एक पॉइंट आहे. बघा हा ओरिजिन आहे. बघा इथे हे आपला पॉइंट आहे. बघा याचं नाव आहे ओ, ओ टू ए. आता आपला याला रिप्रेझेंट कसं करणार, ओ ए बार. व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द ओ ए बार और ओ ए एरो किंवा पोझिशन वेक्टर मध्ये स्मॉल लेटर यूज करायचं आणि ए बार. आता ओरिजिन पासून ए पर्यंत गेलेलं आहे, ए चं काय घ्यायचं इथे स्मॉल लेटर. समजा इथे बी असतं, समजा इथे आपण काय घेतलं असतं, बी असतं, काय घेतलं असतं बी बार. बरोबर काय घेतलं असतं इथे बी बार. इथे काय आलं असतं ओ बी बार
ओ बी एरो और बी, याला आपण बोलतो पोझिशन वेक्टर. सेम तेच आहे, फक्त याला आपण काय दिलं, पोझिशन वेक्टर केलं. वेक्टर आणि पोझिशन वेक्टर दोन्ही सेम आहेत, काय फरक नाही, फक्त रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे तिथे केलं जाते. बघा आता समजा याच्यामध्ये जे आपल्या टाईप स्टडी करायचे आहेत, ते टाईप स्टडी करायच्या अगोदर इथे आपल्याला मॅग्निट्यूड महत्वाचं आहे. म्हणजे आता हे वेक्टरचा मॅग्निट्यूड कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. मॅग्निट्यूड वरती एक न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतात 2 मार्क्ससाठी. म्हणजे मागचे काही क्वेश्चन पेपर आपण बघितले तर तिथे 2 मार्क्ससाठी एक न्यूमेरिकल तिथं विचारला गेलेला आहे. एकदम सिंपल आहे. थोडंसं ऑपरेशन करून ॲडिशन सबट्रॅक्शनचं तुम्ही तिथे इझिली न्यूमेरिकल तिथे सॉल्व्ह करू शकता. असं आपलं थेरी पार्ट आपण बघू, नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. पण हे तुम्हाला थेरी माहिती असली पाहिजे, तरच तुम्हाला पुढे तिथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला जमतील. आता बघा मॅग्निट्यूड कसा रिप्रेझेंट केला जातो, समजा हाच आपण ए बी बार घेऊ. रिप्रेझेंट कसा केला जातो, मॉड ऑफ ए बी बार. मॉड ऑफ ए बी बार. बरं, मॉड मध्ये आलं म्हणजे काय झालं, मॅग्निट्यूड ऑफ द ए बी बार. समजा आता याचा समजा मॅग्निट्यूड आपण बघू 5 सेंटीमीटर आहे. याची लेंथ किती, 5 सेंटीमीटर. मग हे काय झालं, मॉड ऑफ ए बी बार किती झालं, 5. म्हणजे ह्या लाईन सेगमेंटचा, बरं, याची लेंथ किती झाली, समजा लाईन लेंथ किती, 5 सेंटीमीटर. म्हणजे मॅग्निट्यूड किती झालं, 5. तो कसा रिप्रेझेंट केला, तो मॉड मध्ये, मॉड ऑफ ए बी बार, किंवा तिथे एरो आपण तिथे देऊ शकतो, किंवा अशा प्रकारे सुद्धा तिथे मेन्शन करू शकतो. मॉड ऑफ ए बी एरो 5. याला आपण बोलतो मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर ए बी. त्याच्यानुसार बघा इथे आपल्याला काय करायचं, झिरो वेक्टर व नल वेक्टर टाइप्स ऑफ वेक्टर्स इथे स्टडी करायचे. बघा ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड इथे 0 असतो, जो मॅग्निट्यूड काय असतो, 0 असतो. समजा हा वेक्टर याचा मॅग्निट्यूड 0 असेल तर आपण त्याला काय बोलतो, तिथे नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर बोलतो. नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड तिथे 1 असतो, जो काही वेक्टर असेल तर मॅग्निट्यूड इथे 1 असेल तर आपण त्याला काय बोलतो, इथे आपण बोलतो युनिट वेक्टर. त्याला आपण इथे काय बोलतो, युनिट वेक्टर. लक्षात घ्या, या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण एक्झाम मध्ये या कन्सेप्ट विचारले जातात. युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे त्याला आपण बोलतो युनिट वेक्टर. नल वेक्टर म्हणजे काय, किंवा झिरो वेक्टर म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे त्याला आपण तिथे झिरो वेक्टर बोलतो. नंतर को इनिशियल वेक्टर. तर को इनिशियल वेक्टर म्हणजे काय, समजा असे 2 वेक्टर आहेत, एकाच पॉइंट पासून स्टार्ट झालेले आहेत. बघा हा ओ ए अँड ओ बी. बघा याचा वेक्टर काय, ओ ए बार आणि इथे ओ बी बार. बघा हे काय झाले, एकाच ओरिजिन मध्ये दोघं निघाले, त्याला आपण काय बोलतो, को इनिशियल वेक्टर. एका ओरिजिन काय झाले, 2 वेक्टर निघाले, त्याला आपण काय बोलतो, को इनिशियल वेक्टर. बघा नंतर को टर्मिनस वेक्टर. तर को टर्मिनस वेक्टर म्हणजे काय, बघा असे 2 वेक्टर, बघा असे 2 वेक्टर मीट ऍट द सेम पॉइंट. बघा हा ए आहे, बघा, आणि हा इथे बी आहे. बघा ओ ए अँड ओ बी, असे 2 वेक्टर का जे एकाच ठिकाणी मीट झालेले आहेत, एका ठिकाणी भेटलेले आहेत, त्याला आपण काय बोलतो, को टर्मिनस वेक्टर. लक्षात घ्या, को टर्मिनस वेक्टर. असे वेक्टर जे एकाच ठिकाणी मीट झालेले आहेत, किंवा त्यांचा फायनल पॉईंट काय दोघांचा एकच आहे, तर आपण काय बोलतो, को टर्मिनस वेक्टर. म्हणजे इक्वल वेक्टर. तर असे 2 वेक्टर, बघा परत सांगतो, इक्वल वेक्टर. समजा हा ओ ए आहे, जे काही तुम्ही नाव दिलं असेल ते, देन दुसरा वेक्टर आहे ओ बी. बघा असे 2 वेक्टर, बघा इक्वल आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. बघा एकाच डायरेक्शनला चाललेले आहेत, आणि यांचं मॅग्निट्यूड समजा इथे 5 आहे, तर याचं पण काय पाहिजे, 5 पाहिजे. एकाच डायरेक्शनला गेले पाहिजे, म्हणजे मॅग्निट्यूड पण सेम आहे, म्हणजे व्हॅल्यू पण सेम आहे, आणि डायरेक्शन पण बघा दोन राईट साईडला चाललेत, त्याला आपण काय बोलतो, इक्वल वेक्टर्स आपण त्यांना बोलतो. त्यांना काय बोलतो, इक्वल वेक्टर्स बोलतो. असे वेक्टर्स इक्वल नसणार आहे. समजा हा ओ आहे, बघा हा ओ आहे, याचं मॅग्निट्यूड आहे 5, आणि समजा हा ओ बी आहे, याचं मॅग्निट्यूड आहे 5. बघा हे एकाच डायरेक्शनला, म्हणजे याचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन डिफरंट आहे, असे हे इक्वल वेक्टर्स नसणार आहेत. अशा प्रकारे मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे, डायरेक्शन पण सेम पाहिजे, आपण त्याला काय बोलतो, इक्वल वेक्टर्स. त्यानंतर निगेटिव्ह वेक्टर्स. बघा निगेटिव्ह वेक्टर्सची कन्सेप्ट समजून घ्या. आता निगेटिव्ह वेक्टर्स म्हणजे काय, बघा समजा इथून स्टार्ट करतो, ओ आहे, असा वेक्टर ओ टू ए, मग टू राईट साईडला चाललाय, राईट साईडला जाणारे वेक्टर्स आपण काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. सेम इथूनच दुसरा वेक्टर आहे, तो निगेटिव्ह साईडला चाललेला आहे, हा बी आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, 5 आहे 5 आहे, पण काय डायरेक्शन वेगळं आहे. बघा याला आपण काय बोलतो, हा कुठे चाललाय,
ओरिजिन पासून बघा, ओरिजिन पासून कुठे चाललाय, लेफ्ट साईडला चाललाय, आपण त्याला निगेटिव्ह वेक्टर बोलतो. आणि ओरिजिन पासून राईट साईडला चाललाय, त्याला आपण काय बोलतो, पॉझिटिव्ह वेक्टर्स बोलतो. बरोबर. हा झाला तुमचा निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतर कोलिनियर वेक्टर. आता कोलिनियर वेक्टर म्हणजे असे वेक्टर जे एकाच लाईन मधून पास होतात. बघा समजा एक्झाम्पल घ्या, अशी एक लाईन आहे, इथे ऑलरेडी ओ टू ए वेक्टर आहे, त्याच लाईन मधून पुढे ए टू बी वेक्टर आहे, त्याला आपण काय बोलतो, कोलिनियर वेक्टर. त्याला आपण काय बोलतो, कोलिनियर वेक्टर. बघा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ह्या थोडा डीप मध्ये तुम्हाला जायचं नाहीये, कारण ह्या कन्सेप्ट एक्झाम मध्ये विचारणार नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये काय असेल, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायला सांगतील, युनिट वेक्टर सांगतील, झिरो वेक्टर सांगतील. दोन कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि इक्वल वेक्टर्स बघा, झिरो, युनिट आणि इक्वल, ह्या तीन कन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. बाकी कन्सेप्ट एवढ्या एक्झाम मध्ये ते विचारत नाही, न्यूमेरिकल साठी आपल्याला तिथे काय लागत नाही त्या. बघा आता शेवटची कुठली झाली, फ्री वेक्टर्स. आता फ्री वेक्टर्स काय बघा, आता फ्री वेक्टर समजून घ्या. बघा समजा इथे तुमचा एक वेक्टर आहे ओ टू आहे, डायरेक्शन इकडे आहे. दुसरा वेक्टर आहे ओ टू बी, इकडे डायरेक्शन आहे, याचं डायरेक्शन इकडे. बघा असा वेक्टर, बघा फ्री वेक्टर म्हणजे काय बघा, ते ह्या वेक्टरला, या दोघांपैकी कुठलं एक वेक्टरला अशा प्रकारे यूज करायचं का त्यांचं डायरेक्शन चेंज न झालं पाहिजे, मॅग्निट्यूड डायरेक्शन चेंज न झालं पाहिजे, म्हणजे त्याला पुढे तिथे यूज करायचंय. आता बघा याला समजा मी काय केलं, इथे पॅरलल इथे कन्सिडर केलं आणि असं इथे ड्रॉ केलं, बरोबर. डायरेक्शन तुमची सेम दाखवली. बघा त्याला इथून उचललं, इथे ठेवलं, याला आपण काय बोलतो, फ्री वेक्टर्स. म्हणजे त्याला काय केलं, सिम्पली तिथे यूज केलं. बघा त्याची फक्त काय केली, इथून इथे पोझिशन चेंज केली, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन तिथे सेम ठेवले, त्याला आपण बोलतो फ्री वेक्टर. बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्या कन्सेप्ट आहेत, असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड झिरो आहे तो तुमचा झिरो वेक्टर. असा वेक्टर ज्याचा युनिट वन आहे, बरोबर, त्याचा मॅग्निट्यूड वन आहे, त्याला आपण युनिट वेक्टर बोलतो. आणि इक्वल वेक्टर, इक्वल वेक्टर म्हणजे जर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे, त्याला आपण काय बोलतो तिथे, इक्वल वेक्टर. मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे, डायरेक्शन पण सेम पाहिजे. बघा याच्यावरती आपल्याला पुढे न्यूमेरिकल स्टडी करायचे आहेत. हे तुम्ही बेसिक कन्सेप्ट तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. त्याचं स्केलर क्वांटिटी काय, वेक्टर क्वांटिटी काय ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, एक्झाम्पल मध्ये लिहू शकता. रिप्रेझेंट कसं केलं जातं, बार किंवा एरोने. नंतर मॅग्निट्यूड कशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो, मॉडमध्ये ए बी बार. त्यानंतर ह्या टाइप्स लिहून घ्या, त्या टाइप्स मध्ये झिरो वेक्टर, युनिट वेक्टर आणि इक्वल वेक्टर, याच्या कन्सेप्ट तुम्ही तिथे नोट डाऊन करून घ्या. बाकी याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. हे नोट डाऊन करून घ्या. व्हेक्टर चॅप्टर मध्ये अजून एक इथे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जी कन्सेप्ट तुम्हाला इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना माहिती असली पाहिजे. ती कन्सेप्ट सुद्धा आपण इथे बघून घेऊ. टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल. टू डायमेन्शनल म्हणजे काय, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. याला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं हे सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे, कारण तेच न्यूमेरिकल आपल्याला पुढे तिथे सॉल्व्ह करायचे. तर सर्वात पहिले आपण ते समजून घेऊ, टू डायमेन्शनल काय असेल आणि थ्री डायमेन्शनल काय असेल. हा टू डायमेन्शनलचं बघू. बघा टू डायमेन्शनल, तर तुमचा हा ओरिजिन आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. बरं, ओरिजिन आहे, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. मग आता व्हेक्टर मध्ये इथे आपला युनिट व्हेक्टर म्हणजे काय, त्याचा मॅग्निट्यूड वन असतो. तर आपण काय करतो, ऑन द एक्स ऍक्सिस इथे काय घेतो, आय घेतो. बघा डायरेक्शन युनिट व्हेक्टर काय घेतो, आय घेतो. आय कॅप, आपण त्याला काय बोलतो, आय कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर. इथे काय बोलतो, आय कॅप युनिट वेक्टर. ऑन द एक्स ऍक्सिस आपण काय घेतो, युनिट वेक्टर आय घेतो. ऑन द वाय ऍक्सिस इथे आपण जे घेतो, जे कॅप. बघा हे स्टँडर्ड आहे, म्हणजे ऑन द एक्स ऍक्सिस आपण आय घेतो, ऑन द वाय ऍक्सिस आपण झेड घेतो. आणि सेम आपण इकडे बघू थ्री डायमेन्शनल मध्ये. ऑन द थ्री डायमेन्शनल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. बघा इथे वाय आणि झेडची पोझिशन चेंज होऊ शकते, एक्स वाय झेड, वाय ची आणि झेडची पोझिशन चेंज होऊ शकते. आपण अशा प्रकारे अज्युम करून पुढे चालू. बघा ऑन द एक्स ऍक्सिस तुमचा काय असतो, युनिट वेक्टर आय असतो, आय कॅप. इकडे तुमचा काय असतो, जे, जे कॅप. आणि इकडे काय असतो तुमचा के, के कॅप. बरोबर, युनिट वेक्टरसाठी आपण काय यूज करतो, कॅप. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. बरोबर, हे युनिट वेक्टर आहे फ्रॉम द थ्री डायमेन्शनल साठी. आता बघा याचं रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं जातंय, तर ह्या बेसवरती आपल्याला तिथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. सपोज इथे एक वेक्टर आहे, नाव दिलं ए. बघा ओरिजिन पासून
याचं नाव आहे ए. बघा आता याचं बघा इथे काहीतरी पॉईंट्स असेल. ए म्हणजे ऑन द एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सपोज ऑन द एक्स ऍक्सिस पॉईंट आहे तुमचा 3 आणि वाय ऍक्सिस पॉईंट आहे 4. ए ची पोझिशन आहे ऑन द एक्स ऍक्सिस पोझिशन किती आहे 3, ऑन द वाय ऍक्सिस पोझिशन किती आहे 4. आता याला रिप्रेझेंट कसं केलं जातं बघा. याला आपण काय बोलतो ओ ए बार. याला आपण काय बोलतो वेक्टर ओ ए बार किंवा याला असं लिहू शकतो पोझिशन ए बार. बघा ओ ए बार बघा पोझिशन वेक्टर ओ ए. वेक्टर ओ ए बघा ओ टू ए म्हणून काय वेक्टर ओ ए किंवा असं लिहू शकतो स्मॉल ए बार म्हणजे पोझिशन वेक्टर. आता बघा याला रिप्रेझेंट कसं करायचं. आता बघा 3 जो आहे एक्स साठी आहे आणि वाय जो 4 जो आहे वाय साठी. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं बघा. ऑन द एक्स ऍक्सिस आपला काय असतो आय, वाय ऍक्सिस आपला काय असतो जे. तर बघा इथं एक्स आपला काय 3 आणि युनिट वेक्टर काय आय. वाय साठी काय 4, युनिट वेक्टर काय जे. बघा 3i प्लस 4j, 3i कॅप 4j कॅप असं सुद्धा तिथे लिहू शकतो. बघा ऑन द एक्स ऍक्सिस किती आपला 3, युनिट वेक्टर आय. ऑन द वाय ऍक्सिस व्हॅल्यू किती आहे 4 आणि त्याचा इथे युनिट वेक्टर जे. ऑन द बघा इथं सेम इथे पॉईंट घेऊ. आता सेम हा पॉईंट आहे ए पॉईंट. समजा त्याचं पोझिशन काय असेल 2, 3 आणि सपोज पूर्ण 2. बरोबर. आता ही पोझिशन चेंज होऊ शकते कारण इथे काही इथे आपण वाय दिला, इथे आपण झेड दिला. इथे झेड असू शकतो, इथे इथे वाय देऊ शकतो. मग ठीक आहे. आपण ते काय आपलं 3 पॉईंट म्हणजे काय एक्स वाय झेड आपल्याला दिलेला आहे. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं बघा. हा तुमचा ओरिजिन आहे. बघा ओ ए बार पोझिशन वेक्टर मध्ये काय लिहू शकतो स्मॉल ए बार. ओ ए बार किंवा इथे समजा बी असतं काय केलं असतं स्मॉल बी बार केलं असतं. ओ बी बार म्हणजे काय स्मॉल बी बार पोझिशन वेक्टर. हा नुसता वेक्टर दोन्ही सेमच असतात. आता बघा आता एक्स आपला काय पहिला एक्स, दुसरा वाय, तिसरा वाला झेड. आता रिप्रेझेंट कसं करायचं बघा. एक्स साठी काय व्हॅल्यू किती आहे 2, युनिट वेक्टर काय आय प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे 3, युनिट वेक्टर काय आहे जे. नंतर झेड साठी व्हॅल्यू किती आहे 2, युनिट वेक्टर काय के. याला आपण बोलतो रिप्रेझेंटेशन ऑफ द 3 डायमेन्शनल आय जे के. बघा आय जे के 2 डायमेन्शनल साठी आय जे आणि 3 डायमेन्शनल साठी आय जे के. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण ह्या बेसवरतीच आपल्याला पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला रिप्रेझेंटेशन दिलं जातंय. त्यानुसार आपण तिथे वेक्टर तिथे सॉल्व्ह करतो. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ही कन्सेप्ट सुद्धा तिथे समजून घ्या. याच्यामध्ये सुद्धा काय डाऊट असेल मला तुम्ही तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. हे नोट डाऊन करून घ्या.